नागपूर ग्रामीण पोलिसांची अवैध दारू व्यावसायिकांवर धडक कारवाई। अवैध गावठी दारू निर्मितीचे केंद्र केलं नष्ट। 1900 लिटर मोहफुलाची दारू आणि त्यासाठी लागणारं रसायन नष्ट केलं गेलं। कोंढवा कथित बलात्कार प्रकरणी खोटी माहिती दिल्यानं तरुणीवर पोलिसांकडून गुन्हा दाखल। न्यायालयाच्या निर्णयानंतर तपास होणार। डिलिव्हरी बॉयनं बलात्कार केल्याची केली होती तक्रार। नंदुरबार शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या 24 तासात गुन्हे शाखेकडून उघड। कारवाईमध्ये 3,76,107 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड जप्त। जालन्यामध्ये गजानन महाराजांच्या दिंडीमध्ये पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा 7 महिलांच्या दागिन्यांची चोरी। 71,000 रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास। सांगलीच्या जतमध्ये महिलेचे दागिने चोरणाऱ्याला अटक। चोरलेले 70,000 रुपयांचे दागिने जप्त। शेळ्यांना चरण्यासाठी आलेल्या महिलेला धमकावून चोरले होते दागिने। अकोला शहराच्या उच्चभ्रूश बस्तीतील कुंटणखान्यावर खदान पोलिसांची कारवाई। 2 महिलांसह एका पुरुषाला घेतलं ताब्यात। मोबाईल वाहनासह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त। भंडाऱ्याच्या लाखणीत सुगंधित तंबाखू ठेवलेल्या गोदामावर गुन्हे शाखेच्या पथकाचा छापा। कारवाईमध्ये 1,64,000 रुपयांची तंबाखू जप्त। जालन्यामध्ये बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या दोघांना गोंदी पोलिसांकडून अटक। आरोपींकडून 45,35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। वाशीमध्ये 2 अट्टल चोरटे रिसोड पोलिसांच्या ताब्यात। आरोपींकडून तब्बल 11,17,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। पालघरमध्ये गांजा विक्रीसाठी आणलेल्या दोघांना सापळा रचून अटक। तलासरी पोलिसांच्या कारवाईमध्ये 46,000 रुपयांचा गांजा जप्त। साताऱ्यामध्ये भाडेकरू शेजारणीनंच मारला, दागिन्यांवर डल्ला। आरोपी महिलेकडून सोन्याच्या दागिन्यांसह 1,12,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त।